नाशिकमध्ये आजचा बुधवारचा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। गंगापूर धरण आहे आणि याच धरणामधून पाण्याचा विसर्ग होणार आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढण्याचा धोका सुद्धा आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणामधून सुमारे 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, आपण पाहिलं की गोदाघाटावर दर बुधवारी हा खरं तर आठवडे बाजार भरतो, पण आता पावसाची परिस्थिती पाहता हा आठवडे बाजार बंद करण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत असंही दिसतंय। अगदी खरं श्रद्धा, आपल्याला माहिती की गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जलसंपदा विभागानं सतर्कतेचा इशारा दिलेला होता। कोणत्याही क्षणी पावसाचा जर जोर वाढला तर धरणांमधनं विसर्ग केला जाईल अशा स्वरूपाचे त्यामध्ये माहिती देखील देण्यात आलेली होती। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासून नाशिक शहरासह धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार सुरू आहे। मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। गोदाघाटावरची ही थेट दृश्य तुम्हाला मी दाखवतो। होळकर ब्रिज आपल्याला दृश्यांमध्ये सुरुवातीला दिसतोय, त्याखालून हे पाणी पुढे निफाड सायखेडा या परिसराकडे झेपावताना दिसतंय। रामकुंडातून हे संपूर्ण पाणी जे आहे ते पुढे झेपावताना दिसतंय। प्रामुख्याने जर बघितलं तर या रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात, धार्मिक विधी करत असतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवसाचा आणखी एक दुसरा गर्दीचा भाग म्हणजे याच रामकुंड परिसरातील गौरी पटांगण या परिसरामध्ये आठवडे बाजार भरत असतो। तो बाजार भरू नये अशा स्वरूपाच्या सूचना प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। सध्याच्या घडीला सकाळची वेळ आहे, धार्मिक विधी करण्यासाठी भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर अनेक वाहनं या ठिकाणी या रामकुंड परिसरामध्ये पार्किंग केलेले आहेत, त्यांना देखील बाहेर काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। खरं तर साधारणपणे 11-12 वाजेच्या दरम्यान हे संपूर्ण जे भाविक आहेत ते बाहेर जातील अशा स्वरूपाचा एक कयास या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये असतो आणि त्या सगळ्या अनुषंगाने या सूचना दिलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला आठवडे बाजार हा दिवसभर असतो, रात्री उशिरापर्यंत सुरू असतो आणि त्यामुळे हा संपूर्ण आठवडे बाजार आजच्या दिवशी भरू नये, ज्याचं कारण म्हणजे गंगापूर धरणातनं 2 टप्प्यांमध्ये विसर्ग आता सध्याच्या घडीला सुरू करण्यात आलेला आहे। सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान 500 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू होता, आता तो 1500 क्युसेक वेगानं विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर आता तो विसर्ग साधारणपणे 2000च्या घरात आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते आणि त्या सगळ्या अनुषंगाने नदीकाठच्या गावांनी देखील सतर्क राहावं अशा स्वरूपाच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे नाशिक शहरामध्ये जवळपास 3 ते 4 दिवसांपासून पाऊस तर सुरूच आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी आठवडे बाजार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।